स्टुडंट्स, वेलकम टू एक्सेल ट्युशन. एक्सेल ट्युशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीची प्रार्थना ही NEP सिलेबसमधून प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रश्न 1. आपली संवेदना कशासाठी जागृत राहो अशी प्रार्थना कवी देवापाशी करतात. उत्तर: दुर्बलांचे दुःख आणि वेदना जाणण्यासाठी संवेदना जागृत राहो अशी प्रार्थना कवी देवापाशी करतात. प्रश्न 2. कवीने देवाजवळ कोणते सामर्थ्य मागितले आहे? उत्तर: कवीने देवाजवळ शब्दाचे सामर्थ्य मागितले आहे. प्रश्न 3. कवीने संकट काळातही काय होऊ देऊ नको असे देवाला सांगितले आहे? उत्तर: कवीने संकट काळात आपली नीती भ्रष्ट होऊ देऊ नकोस असे देवाला सांगितले आहे. प्रश्न 4. आपल्याला सतत कशाला लाभ होऊ दे असे कवीने देवापाशी मागितले आहे? उत्तर: कवीने आपल्याला सतत जे सत्य व सुंदर आहे त्याचा लाभ होऊ दे असे सांगितले आहे. अचूक पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. 1. संकटामध्ये मार्ग दाखवण्यासाठी देवाने डॅश. 1. सारथी व्हावे. 2. आशीर्वाद द्यावे. 3. वरदान द्यावे. 4. सोबत राहावे. आणि यातील बरोबर पर्याय आहे 1. सारथी व्हावे. दुसरा प्रश्न. कवीने वाईट वृत्ती नष्ट करण्यासाठी देवापाशी काय मागितले आहे? पर्याय आहेत: शब्दांना सामर्थ्य, पंखात बळ, धमन्यातल्या रुधिरास खल भेदण्याची आस. आणि चौथा पर्याय आहे झेपावण्याला आकाश. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. धमन्यातल्या रुधिरास खल भेदण्याची आस दे. धन्यवाद.